नैसर्गिक शेतीमुळे जलप्रदूषण होणार नाही, पर्यावरणाचे रक्षण होईल, पाण्याची बचत व जमिनीचा पोत चांगला राहील, गोधन वाचेल, नागरिकांचे आरोग्य चांगले राहील, देश आत्मनिर्भर बनून शेतकऱ्याला देखील लाभ होईल। त्यामुळे देशात नैसर्गिक शेतीसाठी लोकचळवळ उभी करून प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत याबाबतची माहिती पोहोचवावी, असं आवाहन गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केलं आहे। पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलात राज्य शासनाच्या कृषी विभागातर्फे आयोजित नैसर्गिक शेती राज्यस्तरीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरज कुमार आदी उपस्थित होते। राज्यपाल देवव्रत म्हणाले, हरित क्रांतीमुळे उत्पादनात निश्चितपणे वाढ झाली, मात्र रासायनिक खतांचा उपयोग किती प्रमाणात करायचा हे न कळल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे। नैसर्गिक शेतीमुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढेल आणि या समस्यातून बाहेर पडता येईल। त्यामुळे नैसर्गिक शेती व्यावसायिक दृष्टीने करून जमिनीची उत्पादन क्षमता वाढवावी आणि नैसर्गिक शेतीसाठी मार्गदर्शकांची साखळी तयार करून प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत माहिती पोहोचवावी। नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून राष्ट्र निर्माणाच्या कार्यात प्रत्येकाने सहभागी व्हावे। खतांच्या अधिक वापरामुळे शेतीवरचा खर्च वाढला आहे। शेतकरी कर्जाच्या बोजाखाली दबला जात आहे। परदेशातून हे खत आयात केले जाते। शिवाय मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याने आरोग्य सुविधांवरील खर्च वाढत आहे। याचा देशाच्या आर्थिक प्रगतीवर परिणाम होत आहे। हा खर्च कमी केल्यास देशाची वेगाने प्रगती होईल। नैसर्गिक शेतीमुळे हे सहज साध्य करता येईल। माझ्या स्वतःच्या शेतात अशा प्रयोगांमुळे उत्पादनात वाढ झाली आहे, असंही त्यांनी सांगितलं। रासायनिक खतांमुळे जमिनीचा पोत खराब झाला असून ग्लोबल वॉर्मिंगचा वाढता धोका लक्षात घेता राज्यात डॉक्टर पंजाबराव देशमुख जैविक शेती अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात इसवी सन 2025 पर्यंत राज्यातील 25 लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणली जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। ते म्हणाले, 2016-17 मध्ये नैसर्गिक शेतीचे अभियान सुरू केल्यानंतर 9.5 लाख हेक्टर शेती नैसर्गिक पद्धतीने होत आहे। दुसऱ्या टप्प्यात हे क्षेत्र वाढवण्यासाठी कृषी व फलोत्पादन विभागाने आखलेल्या कार्यक्रमाला आवश्यक निधी देण्यात येईल। यामुळे शेतकरी सुजलाम सुफलाम होईल। पालकमंत्री पाटील म्हणाले, पुण्यातील शेतकरी प्रगतिशील आहेत। नैसर्गिक शेतीचे महत्त्व सर्वांना कळले आहे। रासायनिक खते वापरून जमिनीचा पोत खराब झाला आहे। शिवाय रासायनिक खतांमुळे माणसाच्या आरोग्यावर परिणाम होत आहे। रासायनिक खतांमुळे पाण्याचे प्रदूषण वाढते आहे। नैसर्गिक शेती शेतकऱ्याच्या उत्पन्न वाढीसोबतच माणसाच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचं त्यांनी सांगितलं। कृषी मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, शेतकरी नैसर्गिक शेतीकडे वळवण्यासाठी कृषी विभागातर्फे प्रयत्न करण्यात येईल। जमिनीचे आरोग्य बिघडल्यास अन्न सुरक्षा धोक्यात येईल। नैसर्गिक शेतीच्या साहाय्याने भरड धान्याचे उत्पादन घेतल्यास शेतकऱ्यांना फायदा होईल, असंही त्यांनी सांगितलं। विषमुक्त शेतीविषयीचे शासनाचे धोरण लवकरच ठरवण्यात येईल आणि त्याची अंमलबजावणी कृषी विभागातर्फे राज्यात करण्यात येईल। सेंद्रिय शेतीचे प्रमाणीकरण करण्यासाठी शासनाची स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात येईल, असंही सत्तार यांनी यावेळी सांगितलं। फलोत्पादन मंत्री भुमरे म्हणाले, महाराष्ट्र राज्य फळे व भाजीपाला उत्पादन व निर्यातीमध्ये देशात अग्रेसर राज्य आहे। राज्याचे स्वतंत्र कृषी निर्यात धोरण तयार करणारे महाराष्ट्र राज्य प्रथम आहे। देशाच्या निर्यातीमध्ये 65% फळे, 50% भाजीपाला याचा वाटा असून यामध्ये शेतकऱ्यांचे फार मोठे योगदान असल्याचं त्यांनी सांगितलं। प्रास्ताविकात डवले यांनी परिषदेच्या आयोजनाबाबत माहिती दिली। भारत की टोटल खपत का 25% जहर जो खेतों में डाला जाता वो महाराष्ट्र में डाला जाता है। यूरिया फर्टिलाइजर का इतना प्रयोग हमारे यहाँ। और जब हरित क्रांति शुरू हुई और उस समय डॉक्टर नेने, जो अमेरिका से पढ़ के आए थे, कृषि वैज्ञानिक थे, स्वामीनाथन के साथ मिलकर जिन प्रमुख वैज्ञानिकों ने हरित क्रांति का काम शुरू किया, उनकी रिपोर्ट सुनाता हूं, ध्यान से सुनना किसान भाइयों, शेतकरी बंधुओं। उस समय की रिपोर्ट है उन लोगों की कि भारत की धरती का ऑर्गेनिक कार्बन 2 से 2.5% था। बोलिए कितना था? 2 से 2.5% ऑर्गेनिक कार्बन, यानी कि भारत की धरती इतनी उपजाऊ थी जितनी जंगल की भूमि होती है। और अभी नई रिपोर्ट आई है, अभी उस रिपोर्ट में क्या आया है, इस समय भारत की धरती का ऑर्गेनिक कार्बन
0.3, 0.4, 0.5 से नीचे आ गया है। और इसका मतलब मेरे आदरणीय कृषि वैज्ञानिक बैठे होंगे, आप उनसे पूछिए जिस धरती का ऑर्गेनिक कार्बन 0.5 से नीचे आता है वो धरती बिन उपजाऊ है, वो बंजर है, उसकी फर्टिलिटी खत्म हो गई है। और इसी का परिणाम है कि हमें जब हरित क्रांति आई तो हमारे किसान 1 एकड़ में 10 से 15 किलो डीएपी यूरिया डालते थे, उत्पादन बढ़ता था। आज 5-5, 6-6, 10-10 बैग डालते हैं तो भी उत्पादन नहीं बढ़ रहा। हाँ या ना? ऐसा ही है कि नहीं? तो इसका परिणाम क्या हुआ? धरती को फर्टिलाइजर ज्यादा लेना पड़ रहा है, पहले नहीं लेना पड़ता था। इसका मतलब धरती बंजर हो गई, धरती अनुपजाऊ हो गई, इसलिए ज्यादा खाद बढ़ाना पड़ रहा है। और ये बढ़ाते हैं तो इसकी लागत बढ़ती है, लागत बढ़ती है तो किसान का खर्चा बढ़ता है, उत्पादन पूरा होता नहीं, किसान कर्जे के नीचे डूबने के लिए मजबूर हो जाता है। आज इस स्थिति पर हम जा चुके हैं। और इसी के साथ आपको इस बात की जानकारी होनी चाहिए, इस समय भारत की केंद्र सरकार 2.5 लाख करोड़ रुपया विदेश में भेज रही है, बदले में यूरिया डीएपी कीटनाशक खरीदती है। यहां आने के बाद उसे आप किसान खरीदते हैं, फिर उसको धरती माता में डाल करके धरती को जहरीली बनाते हैं और उसमें गेहूं, दाल, सब्जी, फल, फ्रूट जो भी पैदा करते हो उनको जहरीला बनाते हैं। और वो जहरीला आहार हम खाते हैं और खाने के बाद फिर हम अस्पताल में दाखिल होते हैं और फिर दवाई का चक्रव्यूह चलता है। ये 2 विभाग इस समय भारत की अर्थव्यवस्था को बाधा डाल रहे हैं। 2 विभाग, एक स्वास्थ्य विभाग, दूसरा कृषि विभाग। कृषि विभाग में अनावश्यक 2.5 लाख करोड़ रुपया प्रति वर्ष, कितना बड़ा बजट है। मैं समझता हूं ये इतना बड़ा पैसा है जितना आपके प्रदेश का साल का बजट होगा। आपण महाराष्ट्रामध्ये विशेषतः आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये पंजाबराव देशमुख यांच्या नावानं एक जैविक शेतीचं मिशन सुरू केलं आणि आज मला अतिशय आनंद आहे की हे मिशन अतिशय यशस्वी झालं। मोठ्या प्रमाणात शेतकरी त्याच्यामध्ये जुडले, शेतकऱ्यांचे गट तयार झाले आणि याच्यामध्ये विशेषतः आपण कॉन्व्हर्जन्सचं मॉडेल घेतलं। आपली राज्य सरकारची योजना असेल, केंद्र सरकारची योजना असेल, पंजाबराव देशमुख योजना असेल, या सगळ्या योजनांना एकत्रित करून यातल्या गॅप्स भरून आमच्या शेतकऱ्यांची इनपुट कॉस्ट कमी करण्याकरता, उत्पादन खर्च कमी करण्याकरता, त्यांना सेंद्रिय शेतीकडे वळवण्याकरता ज्या ज्या काही गोष्टी करण्याची आवश्यकता आहे त्या आपण सुरू केल्या। आता या मिशनचे जो कालावधी आहे तो कालावधी संपतोय, पण कालावधी जरी संपत असला तरी देखील आमचं सरकार या मिशनला नव्याने मुदतवाढ देईल आणि केवळ मुदतवाढच देणार नाही तर याच्यामध्ये अजून काही जिल्हे आता आम्ही समाविष्ट करणार आहोत। याचं कारण मागच्या काळामध्ये आपण काही मर्यादित जिल्ह्यांमध्ये हे मिशन घेतलं आणि ते अतिशय यशस्वी झालं आहे, त्यामुळे आता याची व्याप्ती वाढवण्याचं काम हे येत्या काळामध्ये आपण करणार आहोत। आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळात आपण नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना ही सुरू केली आणि या योजनेच्या माध्यमातून सॅच्युरेशन पद्धतीनं गावांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवायच्या। त्या ठिकाणी कृषी यांत्रिकी असेल, त्या ठिकाणी जलसंधारण असेल, अशा सगळ्या गोष्टी आपण त्या माध्यमातून राबवणं सुरू केलं आणि जवळजवळ 4,500 कोटी रुपये वर्ल्ड बँकेने आपल्याला त्याकरता दिले। आज ते मिशन देखील चांगल्या प्रकारे सुरू आहे, पण आता त्या मिशनला गती देण्याचं काम हे आपण आपल्या सरकारच्या माध्यमातून करणार आहोत।